श्री स्वामी समर्थ. गुप्त उपाय. आपली मुलं ऐकत नाही, हट्टी, रागीट उत्तरं देणारी झाली आहेत. आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार असते. मुलं ऐकत नाहीत, उत्तर देतायत, आईवडिलांचा मान ठेवत नाहीत, मोबाईल, मित्र, मैत्रिणी यांचंच जास्त ऐकतायत. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे काही अत्यंत गुप्त, प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय कोणालाही सांगू नये, फक्त श्रद्धेने करावेत. उपाय 1. स्वामींचा मौन उपाय. अतिशय प्रभावी. जेव्हा मूल खूप हट्टीपणा करत असेल, उत्तर देत असेल, रागात बोलत असेल, त्या दिवशी मुलावर ओरडू नका. शांतपणे एका कोपऱ्यात बसा, डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या. हे 7 मिनिटं मौनात करा सलग 7 दिवस. परिणाम: हळूहळू मुलाच्या बोलण्यात नम्रता येते. उपाय 2. स्वामी समर्थ अक्षर उपाय. गुप्त. रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा. तो कागद मुलाच्या उशाखाली ठेवा. कुणालाही सांगू नका. असे केल्याने त्यांचे परिणाम: मुलांचं मन शांत होतं आणि चिडचिड पण कमी होते. उपाय 3. पाणी उपाय. आईसाठी विशेष. आईनेच हा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या. त्यावर 9 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तेच पाणी मुलाला पाजावे. परिणाम: आईचं म्हणणं मुलाच्या मनात खोलवर बसतं. उपाय 4. गुरुवार दिवा उपाय. गुरुवारी संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा. हळद किंवा पिवळी फुले अर्पण करा. हात जोडून म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या. फक्त 5 मिनिटे. परिणाम: मुलाला चांगली संगत लाभते. उपाय 5. झोपण्यापूर्वीचा मंत्र उपाय. मुलं झोपल्यावर त्यांच्या डोक्याजवळ बसून 11 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. डोक्यावर हात ठेवा, जोर नको. परिणाम: मुलाच्या मनातील नकारात्मकता विचार कमी होतात. उपाय 6. नारळ उपाय. हट्टीपणासाठी जर मुलं खूपच ऐकत नसेल तर एक नारळ घ्या. त्यावर स्वामींचे नाव लिहा. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 3 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा. परिणाम: हट्टीपणा हळूहळू कमी होतो. उपाय 7. पालकांसाठी महत्त्वाचा नियम. स्वामी समर्थ सांगतात, मुलांवर रागात शाप देऊ नका. तू काही कामाचा नाहीस असे काही शब्द वापरू नका. तू काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका, कारण पालकांचे शब्द आशीर्वाद किंवा श्राप बनतात. उपाय 8. झाडाचा आशीर्वाद उपाय. अद्भुत. मंगळवार किंवा गुरुवार कोणत्याही झाडाजवळ उभे राहा. डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या मनातील हट्टीपणा काढून टाका. झाडाला हलके स्पर्श करा. 5 मिनिटे शांत उभे राहा. परिणाम: मुलाच्या मनातील तणाव कमी होतो. उपाय 9. मीठाचा गुप्त उपाय. मीठाचा गुप्त उपाय. नकारात्मकतेसाठी शुक्रवारी रात्री एका वाटीत खडा मीठ घ्या. ते मुलाच्या खोलीत ठेवा. सकाळी ते मीठ पाण्यात विरघळून टाका. परिणाम: मुलावरचा नकारात्मक प्रभाव दूर होतो. उपाय 10. नाव जप उपाय. अत्यंत प्रभावी. एक पांढरा कागद घ्या. त्यावर मुलाचं पूर्ण नाव लिहा. नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहा. 11 वेळा मनात जप करा. कागद देवघरात ठेवा. परिणाम: मुलाच्या वागण्यात सकारात्मक बदल होतो. उपाय 11. गुरुवारी गूळ चणा उपाय. शुक्रवारी गूळ आणि चणे घ्या. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 5 मिनिटांनी ते मुलाला खायला द्या. परिणाम: मुलाचं मन गोड होतं, राग कमी होतो. उपाय 11. उशीखाली तांदूळ उपाय. थोडे तांदूळ घ्या. त्यावर 7 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. ते तांदूळ कपड्यात बांधून मुलाच्या उशीखाली ठेवा. 3 दिवस. परिणाम: झोप शांत होते, चिडचिड कमी होते. उपाय 13. आई-वडिलांसाठी मौन व्रत. 1 दिवस. अमावास्येला किंवा गुरुवारी मनात स्वामींचा जप ठेवा. शक्य तितके कमी बोला. परिणाम: घरातील ऊर्जा शुद्ध होते. उपाय 14. स्वामींचे चरण पाणी उपाय.
स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडा. ते पाणी एका वाटीत घ्या. घरात 4 कोपऱ्यात शिंपडा. परिणाम घरातील ताणतणावात कमी होते. पालकांसाठी स्वामींचा गुप्त संदेश. मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे. रागाने नाही, हाणामारीने नाही, तर श्रद्धा आणि संयमानेच बदल घडतो. निष्कर्ष हट्टीपणा कमी होतो. मुलं ऐकायला लागतात. घरात समाधान आणि शांतता येते. हे उपाय 7 ते 21 दिवस निष्ठेने करा. स्वामी समर्थांचे वचन श्रद्धा ठेवणाऱ्यांच्याच घरातील अशांतता मी दूर करतो. जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर मुलं ऐकायला लागतात, संस्कार वाढतात, घरात शांतता येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.